नमस्कार, मी वर्षा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स त्याचसोबत काही आपल्या निरोगी राहण्यासाठी हेल्थ टिप्स पण पाहणार आहोत। तर आपली एक नंबरची किचन टिप आहे, त्वचा उजळण्यासाठी हळद व दुधाची साय एकत्र करून 15 ते 20 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा। यामुळे त्वचा उजळते, छान त्वचेचा रंग उजळतो। जर अंगावर तुमच्या खूप लव असेल तर ते कमी करण्यासाठी हळद मोहरीचे तेल एकत्र करून त्वचेवर लावावे। यामुळे लव कमी होण्यास मदत होते। बराच वेळेला लहान मुलांच्या अंगावरही खूप लव असते, तर आपण त्याच्यासाठी हा वापर करू शकतो। सांधेदुखी होत असल्यास मेथीचे दाणे खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते, तसेच शरीरातील नाड्यांना बळ मिळते, आपली एक बॉडी छान स्ट्रॉंग बनते। केसांना तेलाने मालिश केल्यानंतर कधीही केस विंचरू नका, यामुळे केस तुटतात। केस काळे घनदाट करण्यासाठी सीताफळाची पाने व पेरूची पाने समप्रमाणात मिक्सरमध्ये बारीक करून त्यांचे मिश्रण केसांना लावावे। 2 ते 3 तासानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा। केस धुण्यासाठी गरम पाणी वापरायचे नाहीये, थंड पाण्याने केस धुवायचे। उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्यामुळे डोळ्यातून पाणी येते किंवा डोळ्यांची जळजळ होते। यासाठी कच्च्या दुधात कॉटन किंवा कापूस बुडवून दोन्ही डोळ्यांवर 10 मिनिटे ठेवावे। यामुळे छान डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्यांना आराम मिळतो। केस मजबूत आणि चमक आणण्यासाठी मेथीदाणे खोबरेल तेलात टाकून ते तेल 7 दिवस उन्हात ठेवावे। 7 ते 10 दिवस तुम्ही हे उन्हात ठेवू शकता। यानंतर या तेलाने रोज डोक्याची मालिश करा। अर्धा तासाने केस धुवावे। केस काळे व चमकदार आणि छान मजबूत स्ट्रॉंग बनतात। तर आपली नेक्स्ट टिप आहे, म्हशीचे दूध किंवा तूप खाऊ नका, त्याऐवजी गाईच्या तुपाचे व दुधाचे सेवन आहारामध्ये करा। गाईचे तूप किंवा दूध हे खूप आरोग्यासाठी छान असते। डाळिंब हे स्मरणशक्ती वाढवणारे फळ आहे। याचा रोज ज्यूस किंवा डाळिंब खावे, यामुळे आपल्या शरीरामध्ये शक्ती वाढते। तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये डाळिंबाचा वापर करू शकता। नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा, यामुळे हृदयविकारापासून आपण बचाव होतो। जर आपल्याला कुठेही भाजले असेल तर त्या शरीराच्या भागावर मधाचा लेप लावावा, यामुळे वेदना कमी होऊन ते जे भाग आहे तिथे फोड येत नाहीत। ताक पिल्यामुळे जुलाब, अपचन यावर फायदा होतो, तसेच रक्तदाब, दमा, संधिवात नियंत्रणात राहतो। बुद्धीची वाढ करण्यासाठी रोज सकाळी अनुशापोटी 5 काजू खाऊन थोडे मध चाटण्याने बुद्धीची वाढ होते। दात मजबूत करण्यासाठी चमचाभर तीळ रोज रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे आणि कोमट पाणी प्यावे। यामुळे दात मजबूत आणि छान त्याला स्ट्रॉंग होतात, कारण कॅल्शियम हे तिळामध्ये खूप असते। केस पांढरे झाल्यास त्याचे तेल लावावे, याच्यामुळे हे छान केस काळे होतात, हाही फायदा आहे। रात्रीच्या जेवणात भात, राजमा, जड असणारे पदार्थ शक्यतो टाळावे, कारण ते पचनास जड असतात आणि त्याच्यामुळे अन्नपचन होत नाही। आपण दररोज सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास लिंबाचे पाणी पिल्याने लठ्ठपणा येत नाही। कोमट पाण्यामध्ये आपण लिंबू घेऊ शकता। बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत। आंब्याच्या पानांचे चूर्ण दिवसातून 2 ते 3 वेळा कोमट पाण्याबरोबर घ्यावे, यामुळे जुलाब थांबतात। कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते। खरूज जर आली असेल अंगावरती तर कडुलिंबाच्या बिया वाटून लावाव्यात, त्याच्यामुळे छान आपल्या स्किनला फरक पडतो। ते आजच्या आपल्या काही टिप्स होत्या। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।